ओम योग गंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण खूप छान आणि नवीन विषय घेऊन आलो आहोत। आपण आजपर्यंतचे सर्व व्हिडिओ स्वास्थ्याबद्दलच बघितलेले आहे। आता कोणते दिवस येतात आहे, गणपती संपलाय आणि पितृपक्ष, त्यामध्ये आपल्याला काय करायचं हे आज आपण बघणार आहोत। रोज आपण योगासनं करतो, आपण स्वतःसाठी स्वस्थ राहावं म्हणून हे पण रोज प्रयत्न करत असतो। मग आपल्याला पितरांसाठी काय करायचं आहे, तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आज आपण बघणार आहोत। रोज आपल्याला सूर्योदयाच्या वेळी सूर्याला एक तांबे पाणी पण घ्यायचं आहे, टाकायचं आणि तिथेच आपण सूर्यनमस्कार आणि त्यांच्यासाठी जे आपल्या घरामध्ये पित्र जे काही आई वडील जे काही आपल्या मृतावस्थेमध्ये गेलेले आहेत, सगळ्यात आधी तर त्यांचं म्हणजे कसं आहे, त्यांचा श्राप कधीच लागत नसतो आपल्याला त्यांचा आशीर्वादच असतो। हे आधी आपल्याला कळून घ्यायचे, समजून घ्यायचे। मग परंतु ते कोणत्या योनीमध्ये गेले, ते कोणते कर्म त्यांचे कदाचित त्यांनाही त्रास होत असेल, कोणत्या जन्मामध्ये ते गेले, मग त्यांच्यासाठी आपल्याला एक मिनिट काढायचं आहे, फक्त ध्यान करायचं आणि त्या ध्यानामध्ये देवाला हेच मागायचं की आमच्या घरामधले जे काही आमचे मोठे वयस्क लोक गेलेले आहेत त्यांना देवा स्वस्थ राहू दे, ते जिथे असतील त्यांना स्वस्थ राहू दे, त्यांचं स्वास्थ्य राहू दे आणि त्यांच्यासाठी चांगलंच एक मनामध्ये आपल्याला भावना ठेवायची आहे, त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायची आहे। एवढंच करून बघा आणि खरंच तुम्ही म्हणाल की खूप एक समाधान तर होणारच, परंतु आपली केलेली ही जी प्रार्थना आहे ती नक्कीच ती ब्रह्मांडामध्ये जाणार, परमेश्वर आपलं ऐकणार आणि ते जिथे असतील ते स्वस्थ राहतील। मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल, परंतु तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्यापर्यंत मर्यादित नका ठेवू। गंगा योग गंगा ही गंगा आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे। प्रत्येकाला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। ओम धन्यवाद।